टंचाईवर आमदार आशुतोष काळे यांची तहसील कार्यालय कोपरगाव येथे बैठक संपन्न। बाहेरील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका राज्यात दिसून येत आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा सध्या साठा असल्यामुळे तरी नागरिकांना वेळेवर उपलब्धता होत नाही। यामुळे नागरिक गॅस एजन्सी विरुद्ध तक्रारी करत असून याच पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालय ते बैठक घेत कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या चिंतेबाबत बैठक झाली व घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरबाबत लवकरच निर्माण झालेले प्रश्न सोडवू असे आमदार काळे यांनी सांगितले। तसेच यावेळी भारत गॅस व HP गॅसचे संचालकांनी सुद्धा आमदार आशुतोष काळे व तहसीलदार महेश सावंत यांच्या पुढे व्यथा मांडल्या आणि काही प्रश्न उपस्थित केले। या आढावा बैठकीसाठी तहसीलदार महेश सावंत, पुरवठा अधिकारी अमोल खोपसे, भारत गॅस व HP गॅसचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। कोपरगाव मतदारसंघामध्ये आणि एकंदरीत आपल्या देशामध्ये जी काही गॅसच्या बाबतीमधली युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोपरगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि काय अडचणी आहे हे घेण्यासाठी या ठिकाणी मीटिंग आयोजित केलेली होती। जे काही कंपनीचे एजन्सीज आहे, गॅस पुरवठा करणारे यांचे प्रतिनिधी आणि सर्व ते लोक आलेले होते। जे आपल्यासारखे काही पत्रकारांच्या अडचणी होत्या त्याप्रमाणे नागरिकांच्याही अडचणी आपल्यापर्यंत ज्या आल्या आपण त्या मांडून जे काही त्यांनी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, कारण शेवटी लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहेच का आपल्याला गॅस मिळणार का नाही मिळणार। शेवटी ज्यांचं घर छोटं आहे तिथं चूल पेटवायची वेळ आली तर ती परिस्थिती होणार नाही। त्याच्यामुळं या सगळ्या परिस्थितीमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून स्वाभाविक आहे लोकांनी जास्तीचं बुकिंग करणं असेल। त्याच्यामुळं त्यांना उत्तर देत असताना, त्यांच्याशी संवाद साधत असताना आपण एजन्सीचे जे काही प्रतिनिधी असतील त्यांनी शांततेच्या मार्गाने किंवा त्यांचं समाधान करावं। जरी आपल्याला लगेच उत्तर देता येत नसेल, माहिती घेऊन सांगतो आणि व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना त्यांना केलेल्या आहे। आणि रिसेप्शनिस्ट ठेवून ज्या काही अनेक तहसीलदार साहेब असतील, कंपनीचे प्रतिनिधी असतील, जे काही अधिकारी नगर जिल्ह्याच्या ठिकाणी बसतात किंवा अजून कोणी असतील, त्या अनेक लोकांना खूप फोन चालू आहे। तर याचा थोडासा भार एजन्सीच्या लोकांनी त्या ठिकाणी घेऊन योग्य उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे। लँडलाईन त्या बाजूला न ठेवता लोकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण कोणतरी एक माणसाला तिथं व्यक्तीला तिथं रिक्रूट करून त्याच्यावरती जबाबदारी फिक्स केली पाहिजे। त्यांनी ते नोंद केली पाहिजे, कोणाही फोन केला त्याची काय अडचण आहे, त्याचा मोबाईल नंबर काय, अशा सगळ्या गोष्टीची नोंद त्या ठिकाणी असली पाहिजे। आणि इन जनरल जे काही डिलिव्हरी बॉयज प्रत्येक ग्राहकाच्या संपर्कात आहे त्यांना देखील आपले फोन चालू ठेवा। फोन चालू असताना जर उचलता येत नसेल तर कॉल बॅक करा, अशा प्रकारच्या सूचना त्यांना दिलेल्या आहे। तसेच अवकाळी जो काही पाऊस गेल्या काही दिवसांपासून चालू आहे त्याचं काही नुकसान असेल त्याचे पंचनामे असतील। आता युद्धामुळं जे काही रॉ मटेरियल खताचं आपल्या मिडल ईस्टमधून येतंय तर त्याचं पुढं कसं असणार आहे, खरीपाचं पीक जे आहे ते कसं आणणार। आता रब्बी तर बऱ्यापैकी आता सोंगण्या चालू होत्या, तेव्हा खताचा त्यांचा विषय नाही, पण पुढचं भविष्य कसं असणार आहे शेतीचं हे देखील महत्वाचा विषय असणार आहे। त्याचाही आढावा त्या ठिकाणी घेण्यात येईल। अशा सर्व काही गोष्टींचा त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली होती। योग्य काम करून लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन किंवा भीती राहणार नाही यासाठी सगळेच जण प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।